विनिंग टीमच्या मोठ्या आपल्या विनिंग टीमच्या स्टेजवर. हेल्प मी वेलकम ऑन स्टेज ब्रँड न्यू DUCD सुनंदा अँड विजय मळेकर सर. कम ऑन द स्टेज. जोरदार टाळ्या. यस, सरांनी जानेवारीतच सुरुवात केली. मला वाटतं आता ह्या वर्षाखेर जेवढ्या DUCD झाले नसतील ऑल इंडियामध्ये तेवढे पुण्यात नव्हतील. तर त्यांनाच आपण सगळेजण शुभेच्छा देऊ. परत एकदा जोरदार टाळ्या. सगळ्यात पहिले तर सगळे न्यू पिन विनर्स सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन. आणि जी सगळ्यात मोठी वेस्टीजची सगळ्यात मोठी पिन असते DUCD, ज्याच्यासाठी आपण वेस्टीज जॉईन करत असतो, ते लेवल अचीव केलं आहे विजय आणि सुनंदानी. म्हणजे यांच्यासोबत जवळपास आम्ही 20-एक वर्ष एकत्र आम्ही काम करतो आहे. आणि हे ड्रीम होतं की हायेस्ट पिन आमची व्हायला पाहिजे. आणि मी यांच्याबद्दल जर सांगायचं म्हणलं तर खूप हार्डवर्किंग कपल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधीही त्यांनी कारण दिलेले नाही आहे. किती कुठेही काही मीटिंग असो कधी मिस नाही केलेली. आणि सिस्टीम जशी सांगती तसं त्यांनी काम केलेलं आहे. सो आज नक्की जितकर सर वर्ण बघून त्यांना प्राऊड फील करतात आहे. खरंच जे म्हणतो ना आपण की बाहेर जे बिझनेस करतो तिथे आपण पीसेस ऑफ माइंड होऊन जातं, पण हा वेस्टीज एक असं बिझनेस आहे तिथे पीस ऑफ माइंड मिळत असतं. सो आज त्यांचा दिवस आहे. त्यांनी ही जर्नी कशी केली आपण त्यांच्याकडनं ऐकूया. सो थँक्यू अँड वन्स अगेन हार्टीएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. वी आर प्राऊड ऑफ यू. Are you excited?
आता जरा हॉल भरल्यासारखं वाटायला लागला आहे. मगाचपासून जरा कुंभार सर वरती आले असं मला वाटलं सगळ्यांना त्यांनी इंजेक्शनच दिले. प्रत्येकजण विचार करत होता आता जाऊन कुठल्या पेशंटला भेटायचं. एवढं सोपं शिकल्यावर कोण थांबतो का एका जागेवरती. थँक्यू कुंभार सर. अतिशय बाधक भाषेमध्ये त्यांनी सांगितलं. खरं म्हणजे आजचा दिवस आमच्यासाठी अतिशय आनंदाचा. मॅडमने ज्यांचा उल्लेख केला, थँक्स टू राजेंद्र जितकर सर, की त्यांनी नोव्हेंबर 2003 आमच्यावरती विश्वास दाखवला आणि आम्हाला त्या कंपनीमध्ये जॉईन करून घेतलं. आणि त्या दिवसापासून बिझनेसमध्ये बरेच अपडाऊन झाले, पण आमच्या रिलेशनमध्ये कधी झाले नाहीत. एक फॅमिली बॉन्डिंग आमचं एकत्र आहे. गेले 22-23 वर्ष आम्ही एकत्र राहतो आहे. आणि त्यांनी जे संस्कार दिले, त्यानंतर विनिंग टीमने संस्कार दिले, पर्टिक्युलरली भारील फॅमिली सगळी, सर्वगे सर, भारील भैया, संध्या भाभी, चेरी दिदी, आणि ते तिचं नाव काय, सिद्धी दिदी, आता आठवायला लागेल सगळी नावं, विसरून नाही जमणार. विनिंग टीमचे CEO अमित अग्रवाल सर आणि ही सगळी तुमच्यासारखी सगळी मित्रमंडळी यांच्या सहकार्याने खऱ्या अर्थाने या लेवलपर्यंत पोहोचलेलं आहे. लेडीज फर्स्ट असं म्हणतात, त्यांच्याकडून अगोदर ऐकूया. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू विनिंग टीम आणि वेस्टीज. थँक्यू भारील फॅमिली. थँक्यू अनुप सर, सागर सर. थँक्यू जितकर मॅडम. थँक्यू आदिती, केदार सर. या सगळ्यांच्या सपोर्टशिवाय आम्ही काहीच नाही आहे. आणि थँक्यू माय ऑल टायगर टीम. सरांनी सांगितलं, खरंच आम्हाला ह्या बिझनेसमध्ये येऊन, म्हणजे मार्केटिंग बिझनेसमध्ये येऊन 23 वर्ष झाली आहेत. आम्ही जेव्हा त्या बिझनेसमध्ये आलो तेव्हा आमची मुलं खूप छोटी होती. आता मला एक 10 वर्षाचा नातू आहे. माझी मुलं तेव्हा तेवढी होती, 10 वर्षाची, 8 वर्षाची. खूप काम केलं, खूप पळालो. जितकर मॅडम, आम्ही भरपूर काम केलं, पण तिथं काही आम्हाला म्हणजे इन्कम काहीच आला नाही. खूप असं काय सांगायचं तर म्हणजे खूप नुसतं कामच करत गेलो. पण थँक गॉड जितकर सर, जितकर मॅडमनी पुन्हा एक हा प्लॅन बघितला वेस्टीजचा. आणि तेव्हा तर मी सरांना सांगितलं होतं, मी तर अजिबात तिकडं मीटिंगला तर अजिबात येणार नाही आहे आता. कारण खूप मुलांना आम्ही अक्षरशः कोंडून जायचो मीटिंगला. घरामध्ये लहान होती माझी मुलगी कर्णबधीर आहे, तर तिला तर ऐकू पण यायचं नाही. पण आम्ही रात्री येईपर्यंत ती जागी असायची की मला जर ऐकू नाही आलं तर माझे आई वडील बाहेर राहतील, दार उघडणार नाही मी. मग आम्ही बाहेर खिडकीतनं असा आवाज करायचो, खिडकी उघडून बसायची. तेव्हा आम्ही घरात 2-3 मीटिंग करून खूप वेळ, म्हणजे खूप उशीर व्हायचा. पण मुलांनी फार सपोर्ट केला. मुलांनाही तेव्हा कळलं की मार्केटिंग बिझनेसमध्ये आहे, ती सिस्टीम छान होती. तिथं पैसा नाही मिळाला पण सिस्टीम खूप छान होती. तिथं मुलांवरही संस्कार झाले माझ्या. आमच्या दोघांचे रिलेशन खूप छान, म्हणजे आम्ही कधी भांडत नाही. खरं वाटणार नाही पण खरंच भांडत नाही आम्ही दोघं कधीच. आणि आता म्हणजे जितकं सरांना म्हटलं मी तर काय हा बिझनेस करणारच नाही. मग हे म्हणले तू करू नाही तर नको करू, पण मी करणार. पण जेव्हा पहिल्या महिन्यातच चेक आला 2,500चा, तेव्हा म्हटलं ह्यात काहीतरी आहे. मग तेव्हापासून सरांना सपोर्ट फुल करायला लागले मी. घरात जे प्रोडक्ट आहेत ते सगळे बदलले, पहिल्या कंपनीचे काढून फेकून दिले आणि आपल्या वेस्टीजचे सगळे प्रोडक्ट वापरायला चालू केले. सरांना फुल सपोर्ट करते. आता घरच्या थोड्या जबाबदाऱ्या असल्यामुळे मी त्यांच्यावर बाहेर पडू शकत नाही, पण असे मोठमोठे फंक्शन मी अजिबात चुकवत नाही आणि त्यांना घरात बसून देत नाही. मेन म्हणजे थोडा वेळसुद्धा, कारण आम्हाला DUCD जायचं होतं. खूप मोठं स्वप्न हे बघितलं होतं आम्ही. जितकर सर होते तेव्हा जितकर सरांना वाटायचं की माझ्या ग्रुपमध्ये एक ना एक दिवस सगळे आपण जाऊया, फॉरेन ट्रिप करूया. सरांना सोडवायला आम्ही लोहगाव विमानतळाला जायचो. तेव्हा सर म्हणायचे आपण जाऊ, एकदा जाऊ. पण जेव्हा आम्ही क्वालिफाय झालो गेल्या वर्षी, दोन्ही ट्रिप क्वालिफाय झालो, तेव्हा जितकर सर नव्हते, त्यामुळे मला फार भरून येतं. जितकर सरांची आठवण फार येते. पण थँक गॉड सर बघतायत वरून आमचा सक्सेस, आमच्या ग्रुपचं सक्सेस, आणि त्यांना तेच हवं होतं सरांना. पण आज असते तर खूप आनंद झाला असता सरांना. काय सगळी स्टोरी आता मी FRUला सांगणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी तिथंच यायचं आहे. आणि खूप छान आमची टीम पण खूप छान काम करते आहे. त्यांची स्वप्न पूर्ण करता करता आम्ही कधी DUCD झालो आम्हाला कळलंच नाही. खरंच आहे. म्हणतात ना, मेहंदी लावताना आपले दुसऱ्यांदा लावताना आपले हात रंगतात, तसं दुसऱ्यांची ड्रीम पूर्ण करता करता आम्ही कधी DUCD झालो आम्हाला कळलं नाही. आणि पुण्यामध्ये गो क्राऊन होतं
तेव्हा गोक्राऊंड फंक्शनला आमची सगळी टीम येणार होती, पण तेव्हा गणपतीचंच वातावरण होतं. डी जे इतका हे सिग्नलला थांबले होते, डी जेचा एकदम आवाज मोठा चालू झाला आणि ह्यांचं BP शूट झालं आणि हे डायरेक्ट ते जाऊन ॲडमिट झाले. नंतर मला फोन केला, अरे असं मी ॲडमिट आहे म्हणून. मग मी पळत घरून तिथं गेले, तर डॉक्टर म्हणले 3-4 दिवस आराम करावाच लागेल, तुमचं BP शूट झाले. आणि मग तेव्हा कुणालाच आम्ही कळून नाही दिलं ग्रुपमध्ये की आपल्यामुळं नको लोकांना टेन्शन, आणि तिथं परत लोक बसतात की नाही माहीत नाही. मग 2-3 दिवसांनी आम्ही सगळ्यांना सांगितलं, तिसऱ्या दिवशी गोग्राऊंडच्या, आणि तेव्हा निर्णय दवाखान्यात घेतला आम्ही की आम्हाला तर DUCD कुठल्याही परिस्थितीत जायचं आहे. खूप झालं आता, कारण काय सर आजारी पडल्यावर म्हणजे इतकं टेन्शन आलं होतं. मग तिथूनच आम्ही कामाला सुरुवात केली. सरांनी तेव्हापासूनच चालू केलं DUCD व्हायचं, आणि कुठं आम्ही बोललो नाही, पण डन डील ते झालं गेल्या महिन्यात. सरांचं खरंच कौतुक करील की 3 महिने रात्रंदिवस पळतायत सर, झोप नाही अजिबात सरांना. रात्री उशिरा येतात, 3-4 वाजता येतात, सकाळी पुरा CEPला हजर असतात. मीच म्हणते अहो थोडे झोपा, आपल्यालाच टेन्शन येतं कारण BP आत्ता शूट होऊन गेला होता. पण नाही, खूप जबरदस्त काम केलं सरांनी, त्यांना फुल सपोर्ट आहे माझा. आणि DUCD झालो आणि डन डील. आम्ही सगळी स्टोरी आता हैदराबादला सांगू. थँक्यू. सारसबागेचं सांग की. सरांनी मला कधी सारसबागेत पण फिरायला नेलं नाही. पण गेल्या वर्षी वेस्टेजमुळं फॉरेन ट्रिप झाल्या आमच्या 2. एका वर्षात 2 ट्रिप केल्या. ह्या वर्षी दुबईला त्यांना पाठवलं, पण इथून पुढची एक पण ट्रिप एकट्याला करून देणार नाही. थँक्यू. ते प्रत्येक मीटिंगमध्ये सांगते, नवऱ्याने कधी सारसबागेत पण फिरायला नेलं नाही, म्हणून मला तिला आठवण करून दिली. सांग आता कुणाला फॉरेनला यायला आवडेल? अजूनही लोक मनापासून हात वर करत नाहीत. ह्या बिझनेसमध्ये एकच गोष्ट सांगतो, जोश पाहिजे. कुणाला फॉरेनला यायचं आहे? आता सगळेजण 100% येणार. तर नाव आहे विजय मळेकर, सिव्हिल इंजिनियर पेशाने होतो, पण 2003मध्ये ह्या इंडस्ट्रीमध्ये आलो. जितकर मॅडमच्या माध्यमातून आलो आणि त्यांच्यावर टिकून राहिलो. सक्सेसचं मंत्र एकच आहे, आणि सिस्टमला कायम फॉलो केलं. आणि मॅडमनी बोलता सांगितलं की आमची कधी भांडणंच होत नाहीत. त्याचं उत्तर पण त्यांनी सांगितलं, कारण नवऱ्याला कधी घरात बसूनच देत नाही. बस बोंबलं जातं, कशाचं भांडणं होतात? घरात असले भांडणं होतात का नाही? तुमच्याकडे बघून नाही सांगत, मागं बघतोय. हां बरोबर ना पवळेताई? हां येस, घरात बसलं की भांडणं करायला वेळ मिळतो, घरात बसूनच द्यायचं नाही. पवळेताईंचं नाव एवढ्यासाठी लक्षात राहिलं, मी पण तुमच्या पुढच्याच गावचं आहे, कादवे पानशेतचं आहे, त्यामुळे तुम्ही आमचे गाववालेच आहात. आणि तुमचं एक स्टेटमेंट मला खूप आवडलं मिस्टरांच्या बाबतीत, की मिस्टरांनी मला सपोर्ट केला म्हणून मी या ठिकाणी आहे. ह्या बिझनेसमध्ये जर आपल्याला सक्सेस व्हायचं असेल तर आपल्याला हजबंड वाईफ प्रचंड सपोर्ट पाहिजे एकमेकांना. ट्युनिंग फार प्रचंड पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅमिली अलाइनमेंट खूप सुंदर पाहिजे. आपण काय करतो आहे ह्या गोष्टी जर आपल्या घरच्यांना माहिती असतील, म्हणजे नितीन आहे, सतीश आहे, माझ्यावर कायम बरेचसे लोक असतात. मी 4-4 दिवस टूरला असलो ना तरी मॅडमचा एकही फोन येत नाही, कुठं आहे काय करताय म्हणून. म्हणजे बाकीच्यांनी करू नये असं माझं म्हणणं नाही. तुमच्या रीतिरिवाजानुसार करत जा. पण माझ्या सक्सेसर आज सांगतो आहे काय माहिती आहे, विनिंग टीमच्या सोबत आहे. विनिंग टीमचं काही ना काही काम करत असणार आणि ग्रुपमध्ये कायम फोटो आपले पडत असतात. बऱ्याच लोकांना मॅडमने सांगितलं की आमची लाईफ स्टोरी सांगतील. लाईफ स्टोरी 100 रुपयात आम्ही सांगत नसतो, बरोबर ना एकनाथ सर? 100 रुपयात अजिबात लाईफ स्टोरी सांगणार नाही. लाईफ स्टोरी ऐकायची हैदराबादला जो आपला कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळा चालू ना सध्या, कुंभमेळ्याचे दिवस चाललेत. महाकुंभ ते 12 वर्षातून एकदा येतो, आपल्या वर्षातून 3 येतात. पुण्य कमवायचं असेल तर 3 आपल्या कुंभमेळ्यात डुबक्या मारा. 3 पिढ्यांचं तर उद्धार नक्की होणार. किती? 3 पिढ्यांचं उद्धार 100% होणार. तर कुंभमेळा आहे 7, 8, 9 तारखेला हैदराबादला आपण सगळेजण भेटू. आमची लाईफची स्टोरी तुम्ही ऐकाल, गॅरंटेड. माझी खात्री की तिथं अनेक लोकांची जिंदगी बदलेल. मी आता त्या विषयावर बोलणारच नाही, कारण मी सतीशला विचारलं किती वेळ राहिलं, तर सतीशने सांगितलं होतं मग अशी 20 मिनिटं तरी 10 संपले असतील. 15 मिनटं आहे, काय हरकत नाही. 15 मिनटामध्ये मी थोडेसे वेगळ्या विषयावरती चर्चा करतो की बेसिकली ह्या बिझनेसमध्ये आम्ही का आलो.
किंवा इथे येऊन आम्ही टिकलो कशाच्या माध्यमातून. आम्ही ह्याच्यापूर्वी MBA केलं साधारणतः 2018पर्यंत MBA केलं, म्हणजे 15ला सोडून दिलं होतं खरं म्हणजे. पण 2018ला खऱ्या अर्थाने राजीनामा लिहून MBAच्या ऑफिसमध्ये दिला, शिक्का घेतला, खात्री केली आणि वेस्टीज जॉईन केलं. वेस्टीज जॉईन करण्याच्या मागचे सगळ्यात महत्त्वाचे जे 3 वाक्यांनी माझी जिंदगी बदलली, ते 3 वाक्य मी तुम्हाला इथे सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं वाक्य होतं गौतम बाली सरांचं, सोचने की हिम्मत तो करो. मी इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतो की आज घरी जाऊन अशी 5 ड्रीम लिहून काढा. हात थरथर कापले पाहिजेत लिहिताना, स्वतःवरती विश्वास नाही पटला पाहिजे लिहिताना. सोचने की हिम्मत तो करो. काही लिहा, तुम्हाला जे योग्य वाटतं ते लिहा. म्हणजे मी तर नेहमी लिहितो. आता नितीन या ठिकाणी आहे, आजच्या मिटिंगला बऱ्याच लोकांना वाटत असेल संख्या कमी आहे, काही हरकत नाही. आम्ही ठरवतो 4 जण असं तरी सेलिब्रेशन होणारच आहे, कारण तो ह्या प्लॅटफॉर्मचा मान आहे. आम्ही बऱ्याच वेळा पेस मिटिंग मी आणि नितीन सरांनी दोघातच केलेल्या आहेत. आणि त्यावेळी नितीन सरांना मी म्हणायचो की आपण जे आज प्रॅक्टिस करतो आहे पेस मिटिंगची, एक वेळ अशी येईल की आपली टीम 10,000 लोकांची होईल आणि आपल्याला त्यावेळी लोकांना कंट्रोल करायला, लोकांना टीचिंग करायला अडचण पडणार नाही. टीम 10,000 नाही, 10च्या 2.5 पट झाली, 25,000 लोकांची टीम झाली आज. आणि कुठेही अडचण येत नाही, कारण विनिंग टीमच्या सिस्टममध्ये सगळ्यांना टाकून दिलेलं आहे. सोचने की हिम्मत तो करो. ज्या दिवशी बिझनेसमध्ये एंट्री केली त्यावेळी खिशात फक्त वजा 18 लाख रुपये होते. बऱ्याच जणांना कळेल, बऱ्याच जणांना कळणार नाही. निगेटिव्ह बोलायचं नाही म्हणून असं मी म्हणलं. ज्या दिवशी बिझनेस चालू केला त्या दिवशी खिशात वजा 18 लाख रुपये होते. आणि वजा 18 लाखातनं डिसिजन घेऊन ह्या बिझनेसमध्ये काम करायला सुरुवात केली. पहिला चेक 810 रुपयाचा आला होता. जितके सरांना मॅडमला मी तो स्क्रीनशॉट पाठवला. सर म्हणले बढ़ते बढ़ते झिरो बढ़ जाएगा. बढ़ते गया. दर महिन्याला शून्य त्याच्यामध्ये वाढत गेले, काही स्ट्रॉंग फिगर्स होत गेल्या, बिझनेस वाढायला लागला. त्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये जी गौतम बाली सरांनी सांगितली, ह्या 3ही गोष्टी तुम्ही खरं म्हणजे लिहून ठेवा, आपल्याला खूप फायदे होतील. दुसरी गोष्ट गौतम बाली सरांनी सांगितली, पहिली सांगितली सोचने की हिम्मत करो, दुसरी सांगितली सफलता उन्हीं को मिळती जिनकी तयारी अच्छी होती. ह्या बिझनेसमध्ये मगाशी मी म्हणलं थायलंडला कोणाकोणाला यायचे, सर्वांनी हात वर केले. पण थायलंडला जायची आपल्याला तयारी करावी लागेल. काय तयारी लागेल? तुमच्या अपलाईनसमोर बसा, तुमच्या अपलाईनकडनं त्या गोष्टी समजून घ्या. पण तोपर्यंत तुम्ही थायलंडला येऊ शकणार नाही जोपर्यंत तुमची तयारी होणार नाही. मला विचार, कॉमन तयारी मी तुम्हाला सांगतो, पासपोर्ट फक्त काढून घ्या बाबा, का त्याच्याशिवाय जाता येणार नाही क्वालिफाय असलं तरी. आणि पासपोर्ट व्हॅलिड असावा. गोठाळा झाला तर परवाशी, हां तसा पासपोर्ट नसावा. तर पासपोर्ट सगळ्यांनी काढून घ्या, ही एक कॉमन थिंग आहे. आणि प्रत्येकाची ह्या ठिकाणी आपण आता वेगवेगळ्या 3 ते 4 ग्रुपमध्ये आपण बसलो आहे. विनिंग टीममध्येच आपण एक आहोत, आपलं छत्रछाया एकच आहे. पण प्रत्येकाची शिकवण्याची, बोलण्याची, ग्रुपला हँडल करण्याची सिस्टम वेगळी असते. माझा हेल्थ प्लॅन वेगळा आहे, एकनाथ सरांचा हेल्थ प्लॅन वेगळा आहे, डॉक्टर फुले सरांचा हेल्थ प्लॅन वेगळा असू शकतो. पण त्याचा मतितार्थ एकच आहे. आणि म्हणून ते आपापल्या अपलाईनबरोबर बसून ती तयारी करून घ्या. सफलता जर आपल्याला हवी असेल तर तयारी करावी लागेल. 2025च्या बाबतीत मी एक सांगू शकतो की जे आपल्या विनिंग टीमचे जे सर्व आहेत, ज्यांना आपण आपले महागुरू म्हणतो, ते महागुरू SP भारील सर, त्यांचं महिन्याचं ॲव्हरेज इन्कम 1 कोटी रुपये आहे. ते जर कोणाला समजत नसेल तर महिन्याच्या भाषेत सांगतो, आपल्या दिवसाच्या भाषेत सांगतो. दिवसाच्या भाषेत 3 लाख रुपये रोज आहे त्यांना. कशातनं? वेस्टेजमधनं. किती रुपये? आता एखाद्याला तासाव काढायचं असेल त्याला डिवायडेड बाय 24 करा. मी तेवढं खोलात जात नाही. म्हणजे ज्या माणसाचं इन्कम दररोज 3 लाख रुपये आहे, तो माणूस, त्यांचा मुलगा, त्यांचं संपूर्ण कुटुंब ह्या बिझनेसला त्यांनी एवढं वाहून घेतलं आहे की आजही सर्वज्ञ भैया आणि भारील भैया महिन्यातनं 26 ते 27 दिवस घराच्या बाहेर असतात. सफलता उन्हीं को मिळती आहे जिनकी तयारी अच्छी होती. आपण किती दिवस घराच्या बाहेर असतो? आपण स्वप्न बघतोय ह्या बिझनेसमधनं 50,000, 1 लाख रुपये, 2 लाख रुपये कमवायचे. पण ह्या बिझनेसला आपल्याला द्यायला 1 ताससुद्धा वेळ नाही. हे शक्य होणार नाही. त्यांचं जे मिशन त्यांनी सुरू केलं, आता आयडिया टू इन्कम. किती लोकांकडे आयडिया टू इन्कमची तिकीट आहेत? हात वर करू शकाल?
बस मोजून 5 ते 6 लोकांकडे तिकीट आहेत. किंवा कोणी कोणी ऑनलाईन बुकिंग केलं आहे. एकनाथ सर तिकीटं फिजिकली आत्ता आली समजा, पण कोणी कोणी ऑनलाईन बुकिंग केलं आयडिया टू इन्कममध्ये. ठराविक एक 8 ते 10 लोकांच्या हातवर आहेत. म्हणजे ही सुद्धा आपल्याला तयारी करून घ्यावी लागेल की जो बारामतीमध्ये जो फंक्शन होणार आहे येत्या 16 तारखेला, त्या 16 तारखेच्या फंक्शनला आपल्याला त्या ठिकाणी गेलं पाहिजे. त्या ठिकाणी आपल्याला मिळेल आयडिया टू इन्कम, ज्याच्यासाठी आपण स्ट्रगल करतो ज्या पैसे कमवण्यासाठी, त्या आयडिया आपल्याला त्या ठिकाणी इन्कमची त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून ती तयारी आपल्याला करावी लागणार आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, हा बिझनेस लोकांचा आहे, लोकांशी वागण्याचा बिझनेस आहे. लोकांशी कसं वागावं हे अगोदर आपल्याला शिकावं लागणार आहे. आपण लोकांच्या घरामध्ये जाऊन हा बिझनेस करतो, फॅमिली टू फॅमिलीमध्ये जाऊन आपण हा बिझनेस करतो, तेव्हा ते जे बिझनेस एटिकेट्स मॅनर्स जे आहेत ते आपल्याला शिकून घ्यावे लागतील. ह्या सगळ्या गोष्टी, माझा खरं आजचा तो टॉपिक नाही, पण मी तुम्हाला सांगितलं की 100 रुपयात मी लाईफ स्टोरी सांगणारच नाही, म्हणून मी वेगळ्या विषयावरती बोललो. तो विषय आत्ता काळाची गरज आहे त्याची, त्या विषयामध्ये आपल्याला बोलायचं आहे. आपल्याला थायलंडला जर जायचं असतं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. अनेक गोष्टी आपल्या विनिंग टीमच्या कॉमन प्लॅटफॉर्मवर आपण नेहमी शिकतो, ऐकतो, त्या गोष्टी आपण करून टाका. वा वा वा, थँक्यू सतीश. हे आयडिया टू इन्कमचं तिकीट आहे. ह्या तिकिटाची किंमत फक्त 200 रुपये आहे. पण 200 रुपयाच्या कोर्समध्ये 2 तासाच्या मी तुम्हाला गॅरंटी देतो की पुढच्या 6 महिन्यात तुमचं इन्कम 50,000 रुपये असेल. मग आपण हा कोर्स अटेंड केला पाहिजे का नाही? किती जणांची तयारी आता हा कोर्स अटेंड करायची? अजूनही निम्मी आत खालीच आहेत. 200 जड आहेत का हो? 200 रुपये हलदार, 200 रुपये. आपण चहा केवढ्याचा केला दुबईला? ते दुबईची स्टोरी सांगतो ह्याच्यात. हां, नारळ पाणी 700 रुपयाचं होतं. एकदाच पेजला दिलं त्यांनी ते. सांगायचा उद्देश असा आहे, मला मागाशी 1-2 बाहेर भेटले, कोणाच्या ग्रुपमधले होते माहीत नाही, पण ज्याच्या ग्रुपमधले दारावर येऊन परत गेले त्यांनी चौकशी करा. ते परत निघाले होते. मला का परत आलं, मिटिंगला नाही तुम्ही बसला? नाही म्हणले, तिकीट आहे तिथं 100 रुपये. काय म्हणले? 100 रुपये तिकीट आहे म्हणून आम्ही परत चाललो. मला सांगा, 200 रुपये त्या बिचाऱ्या नवरा बायकोने वाचून आज काय माडी बांधणार आहेत ते? पण त्याच्याऐवजी जर हिथं आले असते, किमान पहिले 15-20 मिनटं एकनाथ सरांचं हेल्थचं जर ऐकलं असं सेशन, तर येत्या वर्षभरात किमान 25,000 तरी पोचले असते. पैसा वाचून कोणी मोठं होत नाही. आपल्याकडं पूर्वी एक म्हण आहे, दाट टोकरून पोट भरत नाही. तो प्रयत्न आपण नाही केला पाहिजे. ज्या भारील भैयांबद्दल मी बोलतो आहे, त्यांच्याबद्दलचं एक 3रं वाक्य ज्यांनी माझी जिंदगी बदलली. पहिली 2 आपण ऐकली गौतम बाली सरांचे, सोचने की हिम्मत तो करो, सफलता उन्हीं को मिलती जिनकी तयारी अच्छी होती है. आणि 3रं महत्त्वाचं वाक्य भारील सरांचे जे आहे की ज्यांनी माझी जिंदगी बदलली, ते म्हणजे इन बाहों का फल क्या होगा. नवीन कोणी असेल जरूर तुम्ही क्लॅप करू शकता. त्यासाठी ज्या भावनेने आपण एखाद्या प्रॉस्पेक्टकडे जातो, एखाद्या शेतकऱ्याकडे जातो, एखाद्या पेशंटकडे जातो, एखाद्या नवीन व्यक्तीकडे जातो, माझी भावना काय आहे त्याच्याप्रती? मी पेशंटकडे जाऊन 100 PVचं ऑर्डर काढायसाठी जातो, शेतकऱ्याकडे जाऊन त्याच्या गळ्यामध्ये 2-4 हजाराचा माल मारायला जातो, कॉस्मेटिक्सवाल्याची ऑर्डर घेताना मी त्याच्या गळ्यामध्ये माल मारायला जातो, मी एखाद्या प्रॉस्पेक्टला सांगताना माझं एक साईन अप होईल आणि त्याच्याकडनं मला 50-100 PV मिळतील, ह्या उद्देशाने मी जातो. काय भाव मनामध्ये चाललेत लक्षात ठेवा. त्या प्रत्येक भावनाचे उत्तर मिळणार आहे. ते बीज आपण रोवतो आहे, त्याचं फळ आपल्याला 100% मिळणार आहे. आणि म्हणून जो ह्या उक्तीवरती चालला भारील भाईंच्या, त्याचं कल्याण झालं आहे वेस्टेजमध्ये आणि विनिंग टीममध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट, वेस्टेज का करायचं? तर वेस्टेज एक लाईफ पॅकेज आहे. एकनाथ सरांनी हजारो कॅन्सरचे पेशंट बरे केले. ते डॉक्टर नाहीत, मेकॅनिकल इंजिनियर, ॲटोमोबाईल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर. हां, नाही मी पुढचं म्हणणार आहे ना. तुम्ही ॲटोमोबाईल किंवा मेकॅनिकल इंजिनियर, मी सिव्हिल इंजिनियर, मी सुद्धा हजारो पेशंट आजपर्यंत बरे केलेत. म्हणजे त्यांनी मागाशी जे बोलत होतं की वेस्टेजच्या फूड सप्लिमेंटचा डॉक्टरकीचा काडी इतका पण संबंध नाही. आणि तुम्ही जसं सकाळचं ते फॅमिली डॉक्टर वाचून वाचून मोठे झालं, मी लोकांचे रिपोर्ट वाचून मोठं झाले. लोकांचा रिपोर्ट घ्यायचा, जिथं डार्क लाईनमध्ये असेल, अंडरलाईन केलं असेल, लाल रेष मारली असेल, ठळक केलं असेल, त्याचं काय आहे ते गुगलला सर्च करायचं. आणि मी फक्त नुसतं सर्च नाही केलं, ते लिहून काढलं सगळं.
म्हणजे किमान मी रात्रभर एखाद्या डिसीजच्या संदर्भात असेल का माहीत नाही, एक अभ्यास म्हणून केला ती गोष्ट. आणि आज मला खरं म्हणजे हेल्थमध्ये काम करताना इतकं फार सोपं जातं त्या सगळ्या गोष्टी. आणि माझ्या बिझनेसमध्ये हेल्थच्या सप्लिमेंटचा सक्सेसचा रेशो 99.99% आहे. म्हणजे आजपर्यंत 60,000पेक्षा जास्त पेशंट बरे झाले आपले सप्लिमेंट खाऊन आपल्या संपर्कातनं. 1-2 जणांना फक्त फरक नाही पडला. कारण माहिती आहे? नाही कारण तुम्हाला माहीतच नाही. मी सांगतो 1-2 जणांना फक्त फरक नाही पडला कारण त्यांना त्यांच्या आपल्यांनी उधार दिलं होतं. उधार तुम्ही देऊन बघा, फरक पडणार नाही. बघा गंमत करून. तो बरा झाला ना गुडघ्याचा तरी असं अगो बाबो तुमच्या औषध घेतल्यापासून लईच दुखायला लागलं सर. पण उधार कोणाला देऊ नका. वेस्टेज कंपनी किती जणांना उधार देते? इथे 2 DLCPवाले आहेत. एक प्रसंजित पाशांचा DLCPवाला आणि एक ईश्वर चंदनशिव भोरचा DLCPवाला. तुम्ही कोणाला उधार दिलं का? मग तुम्हीच का देता समोरच्याला उधार? वेस्टेज कंपनी त्यांना उधार देत नाही, ते आपल्याला उधार देत नाही. पण आपण PVसाठी इन भाव का फल किंवा आपण जर एखाद्याला उधार दिलं तर त्याला कुठल्या प्रकारचा फरक पडत नाही. ह्या छोट्या छोट्या गोष्टी टिप्स म्हणून मी आज सांगितल्या. माझा बोलायचा हा टॉपिक बिलकुल नव्हता. कारण 100 रुपयात मी नाही सांगणार. ऐकायचं असं तर FRUलाच या. आणि खबरदार माझी रेकॉर्डेड CD कुणी ऐकली तर प्रत्यक्ष तिथं आलं पाहिजे. अरे एकनाथ सर परवाशी गंमत तुम्हाला सांगतो. रात्री 2 वाजले असतील जहाजावरती. केदार सर, आदिती, आम्ही तिथं बसलो होतो. त्यावेळी पुरुषोत्तम दासू सर आले की ज्यांचं आता हायेस्ट इन्कम आहे यांच्यानंतर विनिंग टीममध्ये. ते आले आणि ते बोलले, कॉन्ग्रॅच्युलेशन मळेकर सर, मैं आपके सेलिब्रेशन को 10,000 लोगों को लेके आ रहा हूँ. चॅलेंज करा होतं असं करा. किती लोक? 10,000 लोक म्हणले मी तुमच्या सेलिब्रेशनला घेऊन येणार आहे. त्या माणसाला विचारलं, मग असं सहज विचारलं, आठवलं म्हणून पण सांगतो. म्हणलं सर कसं तुम्ही काम करता? म्हणलं काम काय करत नाही पण काय आहे ते सांगतो. म्हणले माझ्या 6 डिफरंट लेगमध्ये DUCD आहेत आणि बाकीचे जे 30-35 लेग आहेत त्या सगळ्यामध्ये किमान UCD आहे. बिझनेस किती मोठा आहे? 6 DUCD डिफरंट लेगमध्ये आणि नवीन लोकांना कळणार आहे ते समजून घ्या. आणि बाकी सगळ्या लेगमध्ये UCD किमान आहेत. 70 लोकांचं इन्कम 1 लाख प्लस आहे. म्हणजे 10 लाख 12 लाख तर वरती भरपूर लोक आहेत, पण 70 लोकांचं इन्कम 1 लाख प्लस आहे. आणि त्यांचं ह्या वर्षीचं स्वप्न आहे त्या 70 लोकांना VMCM घेऊन जायचं, म्हणजे त्यांचं इन्कम वर्षाला 1 करोड रुपये करायचं. सोचणे की हिम्मत तर करो. आपण आपल्यांनी आपल्याला सांगितलं स्वप्न लिहिता आपण 5 लिहू का 10 लिहू सर? 70 लोकांना VMCM घेऊन जायचं. त्यांनी म्हणलं, मी त्यांना विचारतो तुम्ही बिझनेस कसा करता सर? तुम्हाला तर हिंदी पण येत नाही, बाकीची कुठल्या भाषेत नाही. बोले अच्छा किया मुझे याद दिया. मुझे कन्नड़ा आता नहीं, लेकिन कर्नाटक में मेरे टीम से 20 लोग हैं जो कार अचीवर है. म्हणजे मिनिमम स्टार आहे. कुठल्याही प्रकारचं बॅरियर नाही ह्या बिझनेसमध्ये, म्हणून हा बिझनेस आपल्याला करायचा. संपवतो 2 मिनटात. उभं राहिलं की माझ्या लक्षात आलंच आणि मी वाटच बघत होतो का उभा राहतोय. माझ्याकडे बोलायलाच काय नाही आहे. तर हा बिझनेस हा बॅरियर सोडून देतो. त्यांच्या शेजारी बसलेत ज्यांनी ॲग्रिकल्चरमध्ये डॉक्टरेट मिळवली. आमच्या ग्रुपमधले पहिले माझ्या ग्रुपमधले DUCD केदार देव सर, एकदा त्यांच्यासाठी क्लॅप करूया. ॲग्रिकल्चरमध्ये जैविक शेतीमध्ये अमेरिकेच्या एका इन्स्टिट्यूटने त्यांचा अभ्यास केला आणि त्यांना डॉक्टरेट ही पदवी दिली. म्हणजे आपण माणसांचं भलं करतो आहे, शेतकऱ्यांचं भलं करतो आहे. अश्विनीताई आमची बसली पाठीमागे, ती तिच्या ब्युटी पार्लरमध्ये लेडीज लोकांचं भलं करते. स्वस्तात फार खतरनाक प्रॉडक्ट देते वेस्टीजचे जे कॉस्मेटिक्स आहेत ते बाकीच्या सगळ्या ब्रँडपेक्षा अतिशय स्वस्त आहेत. एवढंच मी तुम्हाला सांगतो. हेल्थ केअरमध्ये आपण काम करतो आहे, पर्सनल केअरमध्ये करतो आहे, गाडींमध्ये काम करतो आहे. किती सेक्टर आहेत आमच्या. एक मेकॅनिक आहे मागं बसला आहे संदीप खिलारे, स्टार डायरेक्टर म्हणून मगाशी वरती आला होता. पाना घेऊन हात काळे करायचे 2 व्हीलरचा मेकॅनिक आहे. आता मला वाटतं आठवड्यातनं एकदाच हात काळे करत असेल, विसराय नको म्हणून. नाही तर 50,000 रुपये इन्कम आहे दर महिन्याला. एक मेकॅनिक माणूससुद्धा याच्यामध्ये. तो फुले डॉक्टरने मला सांगितलं की ते डॉक्टर आहेत, तिथं शेतकरी आहे, तिथं मेकॅनिक आहेत.
अनेक प्रकारची लोकं आपल्या ग्रुपमध्ये, प्रत्येकाला सक्सेस व्हायचा चान्स आहे, फक्त विश्वास स्वतःवरती पाहिजे. थांबण्याच्या पूर्वी हे आयडिया टू इन्कमची तिकीट जाताना प्रत्येकाने आता घेऊन जा, त्याच्याशिवाय इथनं बाहेर पडू नका. 200 रुपये पेरा. आणि जर तुम्हाला नाही फायदा आला ना तर माझ्याकडे या, माझा नंबर तुम्हाला माहिती असेल, माझा फोटो काढून घ्या. 5-6 महिने जर तुम्हाला त्या प्रोग्राम जाऊन जर 1000, 2000, 5000, 20,000 तुमच्या अकाउंटला नाही आले तर 200 रुपये माझ्याकडून घेऊन जायचे. कुठल्या पण ग्रुपचा माणूस असू द्या. 100% ते आपण करूया. पुढच्या आठवड्यामध्ये ह्याच्याच शेजारी 22 तारखेला वेस्टीज अवॉर्ड विनिंग फंक्शन आहे, ते आपल्याला सर्वांना अटेंड करायचं आहे, ते दाखवायचं वेस्टीजचं मोठं रूप. 16 तारखेला बारामध्ये आयडिया टू इन्कम आहे. 7, 8, 9 तारखेला हैदराबादला, 15ला सांगली आहे. येस 15 तारखेला सेम स्पीकर विवेक जैन, अतिशय खतरनाक स्पीकर आहे. आपलं महाराष्ट्रवाल्यांचं नशीब चांगलं आहे की एवढा जबरदस्त स्पीकर आपल्याला या ठिकाणी मिळाला. 15 तारखेला सांगली, 16ला बारामतीमध्ये आपण ते मोठ्याने प्रमोट करू. आणि जाता जाता एक कविता माझ्याकडे आली, ती नक्की ऐकवतो. ही कविता कोणाची मला माहीत नाही, पण केदारचे वडील प्रसाद भाऊ देव त्यांनी दुपारी मला एक ऑडिओ क्लिप पाठवली. मला म्हणले, सर ही कविता तुम्ही आजच्या मीटिंगमध्ये स्टेजवरती वाचावी अशी माझी इच्छा आहे. आणि ती कविता मी एकदा नाही 5 ते 6 वेळा ऐकली. आणि थँक्यू भाऊ, तुम्ही मला त्याचे योग्य समजलं ती कविता वाचायला. आणि मलाही वाटतं की ह्या कवितेत जसं लिहिलं तसं प्रत्येकाने बनावं. कवितेचं नाव आहे कसं जगावं. 1-2 मिनटात, 1 मिनटात संपेल वाचून. आणि प्रत्येकाने मन लावून ऐका. फार जबरदस्त आहे, आपल्या बिझनेसशी संदर्भात असल्यामुळे मी खरं म्हणजे हे वाचून तुम्हाला दाखवतो आहे. कसं जगावं. असं जगावं छाताडावरती आव्हानांचे लावून अत्तर. असं जगावं छाताडावरती आव्हानांचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलाबी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची. आयुष्याला भिडताना चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग त्याला मिळती 70. नजरेमध्ये नजर रोखुनी आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत आंबर घेताना. हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना. संकटासही सांगावे ठणकावून, ये आता बेहत्तर. नजर घालून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. शेवटचं कडवल फार अफलातून आहे. करून जावे असे काही या दुनियेतून जाताना. करून जावे असे काही या दुनियेतून जाताना. गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा घेताना. स्वर कठोर त्या काळाचा क्षणभर व्हावा कातर कातर. डोळ्यामध्ये घालून डोळे आयुष्याला द्यावे उत्तर. थँक्यू.